नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च स्वागत आहे. आजचा गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या ट्रेनिंग आणि क्लर्क या पदासाठीचा भरपूर जागा निघालेल्या आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, कुठल्या पद्धतीचा एज्युकेशन त्यासाठी लागणार आहे, किती पोझिशन्स आहेत, याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इनकॉर्पोरेटिंग द विदर्भ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शेड्यूल बँक आहे, ज्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनिंग ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड आणि ट्रेनिंग क्लर्क अँड स्टेनो मराठी या पोझिशनसाठीच्या जागा निघालेल्या आहेत. तर महत्त्वाचा टायमिंग आणि ज्या डेट्स आहेत त्या इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. 10/10/2023 वेबसाईट लिंक ओपन होणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जे असणार आहे ते 10/10/2023 10 ऑक्टोबरपासून चालू झालेलं आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट ऑफ फीज जी आहे ती 30/10/2023पर्यंत तुम्हाला पे करायची आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन टेस्ट जी आहे तर 10 डेज बिफोर तुम्हाला त्याची डेट जी आहे ती येणार आहे. 10 दिवसाच्या अगोदर कॉल लेटर हे तुम्हाला येईल. सो 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरचा आत तुम्हाला फॉर्म फिल करायचे आहेत. Candidates who fulfill the prescribed eligibility criteria are requested to apply online through the bank website. सो बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. www.mscbank.com करिअर्स या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सो ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर जे आहेत त्याच्या नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 45. एज्युकेशनल क्वालिफिकेशन यासाठी आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन ॲटलिस्ट 60% मार्क्स अँड शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी as one of the subject. Candidates who have passed JAIIB CAIIB will be preferred. Experience यासाठी आहे minimum 2 years experience in banking field, preferable in urban DCC bank as an officer for the purpose shall be taken as the first level officer cadre where officer level are exit or the second level cadre where clerk level not exit. सो हा क्रायटेरिया आहे. 2 वर्षाचा अनुभव या पदासाठी लागणार आहे. प्लीज नोट, टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द नंबर ऑफ वॅकन्सीज इज द सोल राईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जागा कमी किंवा जास्त करण्याची ऑथॉरिटी बँकेकडे असणार आहे. एज लिमिट या पदासाठी जे असणार आहे ते आहे 23 वर्षापासून 32 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात. ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर विल बी पेड स्टायपेंड तुम्हाला 30,000 पर मंथ ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियडमध्ये दिली जाणार आहे. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द ट्रेनिंग पिरियड junior officer will be placed in the bank regular grade and will be paid total involvement of 49,000 तुम्हाला नंतर ट्रेनिंग नंतर पेड केले जाणार आहेत. द ट्रेनिंग पिरियड ऑफ अ ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर शॅल बी 12 मंथ. 1 वर्षाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड हा असणार आहे आणि तो कंप्लिशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला प्रोबेशन पिरियड असेल त्यानंतर 6 महिन्याचा आणि त्यानंतर तुम्ही रेग्युलर पोझिशनवर तुमची नियुक्ती केली जाणार आहे. ट्रेनिंग क्लर्क याच्या 107 पोझिशन्स आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन ॲटलीस्ट 60 मार्क्स अँड शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी. प्रिफर विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स विथ पासिंग गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ 30 मराठी अँड 40 इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. एक्सपिरियन्स नॉट नेसेसरी आहे. 21 वर्षापासून 28 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात. कॅन्डिडेट विल बी पेड स्टायपेंड 25,000 पर मंथ या क्लर्क या पोझिशनसाठी स्टायपेंड दिली जाणार आहे आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर 32,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला दिला जाईल. ट्रेनिंग पिरियड हा तुमच्या क्लर्क या पदासाठी सुद्धा 12 महिन्याचा असणार आहे. त्याचबरोबर प्रोबेशन पिरियड ऑफ 6 मंथ्स पोस्ट कंप्लिशन ऑफ अ ट्रेनिंग पिरियड द क्लर्क शॉल बी ॲक्सेस फॉर वर्क परफॉर्मन्स कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स अटेंडन्स रेकॉर्ड्स etc ओनली ऑन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स द कॅन्डिडेट शॅल बी प्लेस ऑन प्रोबेशन ऑफ अ 6 मंथ्स. सो 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड तुमच्या ट्रेनिंग नंतर असेल जर तुमचा सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स असेल तर. तिसरा आहे स्टेनोटायपिस्ट. या पदाची एकच जागा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे, ग्रॅज्युएशन डिग्री आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये स्पीड टेस्ट ही 80 ते 100 वर्ड पर मिनिट असलं पाहिजे मराठीमध्ये, 40 इंग्लिशमध्ये असलं पाहिजे. त्याबरोबर एज लिमिट यासाठी 23 ते 32 वर्ष आहे आणि पे स्केल यासाठी जे असणार आहे तर ते 50,415 त्यांना मंथली सॅलरी असेल
Confirmation in service after appointment fixed 6 month will be considered as a probation period, and thereafter confirmation in the service of the bank shall be based on the overall assessment. ओव्हरऑल असेसमेंटनंतर असेल लोकेशन मुंबई असणार आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर जी असेल तर ते ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन असेल, पेमेंट ऑफ फीज असेल, डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड असेल. इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत डॉक्युमेंट्सचे कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत ते. तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्रामचा ग्रुप आणि व्हॉट्सअपचा ग्रुप या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेले आहेत. ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही PDF आपल्या ग्रुपवर अवेलेबल आहे. सो PDF आणि त्याबद्दलची डिटेल माहितीसाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. महत्त्वाचा पॉईंट्स आहे पेमेंट ऑफ फीज जी असणार आहे तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसरला 1770 रुपये ही फीज असणार आहे. ट्रेनी क्लर्क या पदासाठी 1180 रुपये असणार आहे. स्टेनोटायपिस्ट या पदासाठी 1770 रुपये तुम्हाला पेड करायचे आहेत फॉर्म फिल करताना. द ॲप्लिकेशन फी आर नॉट पेड ओनली थ्रू द ऑनलाईन मोड. नो अदर मोड पेमेंट विल बी ॲक्सेस. ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे. सिलेक्शन प्रोसिजर आपण लक्षात घेऊया. द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन रिटर्न टेस्ट. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट या 2 गोष्टी होणार आहेत. तो एक्झाम जी होणार आहे त्या एक्झाममध्ये जो सिलेबस असणार आहे फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, प्रोफेशनल नॉलेज असेल, 40 क्वेश्चन असतील, 80 मार्क्स असतील, इंग्लिशमध्ये असेल. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचं असेल 40 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी. बँकिंग अँड जनरल अवेअरनेस असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी. क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी. असे 160 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी असणार आहे. 120 मिनिटासाठी ह्या एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे. 2 तास तुम्हाला दिले जातील. फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी रिझनिंग ॲबिलिटी असेल, कम्प्युटर ॲप्टिट्यूड असेल 40 क्वेश्चन 80 मार्क्स. इंग्लिश असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्स. बँकिंग अँड जनरल अवेअरनेस असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्स. क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्स. 160 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी असतील. 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी दिले जातील. द ऑनलाईन रिटर्न टेस्ट एक्झामिनेशन विल बी ओनली इन इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. कॅन्डिडेट हॅव टू स्कोर मिनिमम 50% तुम्हाला स्कोर करायचा आहे ॲज अ क्वालिफाईंग मार्क्स फॉर बिंग शॉर्टलिस्ट इन द पर्सनल इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ अ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर अँड ट्रेनी क्लर्क. सो 50% मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत या पोझिशनमध्ये. स्टेनोसाठी जी एक्झाम होणार आहे त्यात मराठी लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असेल 80 क्वेश्चन 80 मार्क्ससाठी. रिझनिंग ॲबिलिटी असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्स. जनरल अवेअरनेस असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्स. क्वांटिटेटिव्ह असेल 40 क्वेश्चन 40 मार्क्स. 200 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी असतील आणि 120 मिनिटं यासाठी दिले गेलेले असतील. सो कॅन्डिडेट ऑप्टेन 100 मार्क्स क्वालिफाईंग मार्क्स फेज 1 विल बी कन्सिडर फॉर द फेज 2 स्किल टेस्ट अँड स्टेनोग्राफीसाठी त्यांना कन्सिडर केलं जाईल. स्टेनोग्राफीमध्ये स्टेनो रिलेटेड स्किल सेट तुमचे चेक केले जातील. त्याबद्दलचे टेस्ट तुम्हाला दिले जाईल टायपिंग आणि या पदांसाठीचं. एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहेत या एक्झामसाठी तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर फक्त याच ठिकाणी ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा जवळचा जो डिस्ट्रिक्ट असेल ते सेंटर तुम्ही निवडू शकतात. सो जे बँकिंग क्षेत्रामध्ये ऑलरेडी टेम्पररी बेसिसवर काम करत असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही परमनंट या पोझिशनसाठी इथे अप्लाय करू शकणार आहात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.